यानंतर सामना असेल काकडवाल आणि कोळेगाव ए दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल आणि दुसरी मॅच असेल दुसऱ्या फेरीतील आपण पाहिलं तर उमरोली आणि यातून विजेता संघ. पहिला राऊंड जी संघ खेळतो नेहमीच गोरपे संघाला बाय मिळालेले. चला कोळेगाव बी संघ आपली सलामी जोडी लगेच पाठवायची. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लक्षात घ्या महेश मडवी काकडवालचे कॅप्टन आणि कोळेगाव ए टीमचे कॅप्टन. ती दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल. चला सलामी जोडी सुद्धा मैदानात दाखल होत असताना कोळेगाव बी संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि कोळेगाव बी संघ सुपर 4 मध्ये जर क्वालिफाय झाला तर प्रशांत मात्रे यांच्याकडनं एक बकरा दिला जाईल कोळेगाव बी संघाला. तसला मी जोडी सुद्धा मैदानात दाखल झाली कोळेगाव बी संघाची. आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये 91 धावा उमरोली संघाने केल्या होत्या. जो या स्पर्धेत प्रियांश खुशी 11 या नावाने संघ खेळला. तर काटाई संघाने टॉस जिंकलाय. काटाई संघ तुम्हाला पाहायला मिळतोय टॉस जिंकला तर गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय कोळेगाव बीच्या विरुद्ध. सलामी जोडी आपण पाहतोय ओमकार पाटील आणि विश्वास पाटील सलामीची जोडी कोळेगाव बी संघाची. आणि पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज करण पाटील काटेई संघाकडनं. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेई. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण राजपाडी यांना सुद्धा पाहिलं नाही मात्र त्यांनी शुभेच्छा दिल्यात काटेई संघाला. ऑनलाईन सामना पाहतायत राजपाडील आपलं हार्दिक स्वागत. थोडासा वेळ कमी असतो. बऱ्याच जे खेळाडू प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतील असं नाहीये. त्यामुळे कदाचित नाही आहेत राजपाडील काही कारणास्तव. मात्र आपल्या संघासोबत त्यांच्या नक्कीच शुभेच्छा आहेत या खूप महत्वाच्या आहेत. चार षटकांची लढत. ओमकार पाटील आणि विश्वास पाटील. तर बालकृष्ण पाटील यांच्याकडून ओमकारसाठी एक पारितोषिक. 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर 3000 मारली तर 5000. उमेश मितले साहेबांना विनंती असेल पोसरीगावचे या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बॅकफुटला गेले पंच केलाय पॉइंटच्या वरून पाठवलाय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. बघायचे काय निर्णय येतोय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार. ओमकार पाटीलच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय आणि दुसऱ्या बॉलवरती दुसरा धमाका सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. काय सुरुवात केली ओमकार पाटीलने. बॅक टू बॅक 2 षटकार. त्यानंतर अनंत पाटील थोडीशी चर्चा करतायत. जेव्हा जेव्हा भारतातील सर्वात मोठी स्पर्धा तुम्ही पाहता स्वर्गीय रतनबुवा पाटील स्फूर्ती चषक त्या स्पर्धेची खूप मोठी जिम्मेदारी आपल्याला अनंतदादा पाटील यांच्या खांद्यावरती पाहायला मिळते. आणि ते आज इनॅक्शन मध्ये मिड ऑफला क्षेत्ररक्षण करत असताना मात्र बडा संघ सुद्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये खेळला होता. भारत संघाला ज्यावेळी इन्व्हाइट केलं होतं
मलंगड रायगड मधले संघ इथे मात्र चेंडू हवेत होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे राजदीप चौधरी तिथे. एक सिंगल मिळाले धावसंख्या 13 वरती. तेरा धावा धापलकावती तुम्ही पाहताय. सुरुवात चांगली केली कोळेगाव बी टीमने. एका बाजूला जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेई ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचा संघ आमचे काशीनाथ पाटील असतील. मिडॉनला क्षेत्ररक्षक राजदीप वेगाने धावतात. अनंत त्यापेक्षा वेगाने धावलेत. प्रयत्न चांगले केले होते अनंत पाटील यांनी मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल 4 धावांसाठी. आजही बघा फिटनेस किती चांगला आणि किती वेगाने धावले होते. हा ऍक्शन रिप्ले बघा. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. राजदीप पेक्षा वेगाने अनंत पाटील बघा किती वेगाने धावतायत. काय टेलिकास्ट आहे. प्रयत्न चांगले होते. ग्रामीण टेनिस क्रिकेट 17 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. 4 ओव्हरची मॅच. प्रत्येक सामना 4 षटकांचा तुम्हाला पाहायला मिळतो. हा डॉट बॉल येईल. प्रसाद सहस्रबुद्धे आणि पवार सरांना तुम्ही पाहतायत पंचांच्या भूमिकेत. 5 बॉल मध्ये 17 आलेत. यानंतर मॅच असेल कक्काडवाल आणि कोळेगाव ए दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे. शॉर्ट अप लेनचा बॉल होता मात्र टायमिंग करू शकले नाहीयेत. मिड विकेटला सँडी आहेत. संदीप फुटाने एक चांगला झेल टिपला आणि डाव संपलाय. पहिला विकेट कोळेगाव बी संघाचा. सौरभ पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. विश्वास पाटील इथे बाद झालेत. ईश्वरी 11 खोनी संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतो नितीन फुलोरे यांच्याकडनं संदीप फुटाणेसाठी एक पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज रोख रक्कम दिली जाईल. आणि ज्यावेळी सँडी फुट बॅटिंगला येतील तेव्हाही सलग 3 षटकार मारले तर 3000 रुपये. नितीन फुलोरे लकी पॅकर्स ईश्वरी 11 या नावाने तुम्ही सातत्याने सोनारपडा संघ पाहतात. संपूर्ण सीझनभर सोनारपडा संघाला त्यांनी पुरस्कृत केलंय. ईश्वरी 11 सोनारपडा. संदीप पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. पवार सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 18. धावा झाल्यात. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाज संदीप फुटाणे. राईट मोर द विकेट. हा चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला होता मात्र चांगली फिल्डिंग धनंजय चाळके सरांना तुम्ही पाहतायत. सातत्याने लेदर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा बऱ्याचशा त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. बरेचसे खेळाडू त्यांच्या हाताखाली शिकायला असतात. ऋतिक पाटीलचा मी उल्लेख करेल. वडवलीचे प्रेम देवकरला तुम्ही पाहतात. आता भारतीय अंडर-19 संघामध्ये त्यांनी धनंजय चाळके सरांकडे सुरुवात केली होती. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या 20. धावा दाबल कवती लागलेत. दुसरं षटक प्रगती पथावर असताना
गोलंदाज संदीप फुटाणे हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज. नितीनजी फुलोरे खोनीगाव ईश्वरी 11 या संघाचे पुरस्कर्ते लकी पॅकर्स. संपूर्ण वर्षभर त्यांनी सोनावपाडा संघाला पुरस्कृत केलंय या सीझनला. इथे काय घडलंय? फाईन लेग बीट, थर्ड मॅन बीट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. मला पाहायला मिळत आहेत सौरभच्या बॅट मधून चौकार आलाय. ओमकार 14 वरती बॅटिंग करतायत. काटे विरुद्ध कोळेगाव बी. फुलटॉस बॉल होता, त्याला पाठवून दिलाय वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 30 वरती पोहोचली. कोळेगाव बी संघ प्रथम बॅटिंग करत असताना आता या मॅच मध्ये चांगली बॅटिंग कोळेगाव ए संघाने एक सामना जिंकलाय. तो आता काकडवाला संघावर फाईट करेल. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच यानंतर टॉस साठी उपस्थित राहायचे काकडवालांनी कोळेगाव ए. अखंड बजरंग दलचे अध्यक्ष जयजी म्हात्रे साहेब यांच्याकडनं ऐवाक्यासाठी प्रेक्षकांसाठी जयदासजी म्हात्रे साहेब ऐवाक्यासाठी प्रेक्षकांसाठी 200 रुपये. मात्र रॅलिंगच्या बाहेर जेल पकडायचं लक्षात घ्या. अखंड बजरंग दलचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पारितोषिक ऐवाक्यासाठी 200. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. दुसरं षटक प्रगती पथावर असताना 34 धावा दाखल करते तुम्ही पाहतायत. 4 षटकांची मॅच. धावांची गती मागच्या मॅच मध्ये 91 धावा पहिल्या मॅच मध्ये गोरपे संघाने 84. त्यामुळे धावांची गती चांगली आहे. आज बघायचे 2 संघ कोणते सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतील. संदीप फुटाणे गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू हवेत आहे, स्वतः फॉलो थ्रू मध्ये आले संदीप. सौरभची खेळी समाप्त. दोन षटकांमध्ये आपण पाहतोय 34 धावा धापल कधी पाहायला मिळते. 17.00 ची सरासरी मेंटेन ठेवली. तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज.
अक्षय पाटील येत आहेत. अक्षय पाटीलला तुम्ही बघू शकाल तिसऱ्या षटकामध्ये 4 षटकांच्या मॅच मध्ये आपण पाहतोय. तिसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज अक्षय पाटील. काटे विरुद्ध निजे बी, आपण पाहतो कोळेगाव बी अशी मॅच तुम्ही पाहताय. त्यानंतर काकडवाल आणि कोळेगाव ए दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा टॉससाठी. महेश मडवी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. आणि फलंदाज रनआउट. गरज होती का असा प्रश्न जरूर विचारला जाईल. ओमकार पाटील सारखा चांगला फलंदाज रनआउट. कौतुक करेल कारण बॉलर सेंडला जरी त्याने लावलं असतं तिथेही फलंदाज आउट झाले असते. मात्र कदाचित त्या लक्ष्याची ओमकार पाटीलची विकेट हवी होती. 35वा नवीन फलंदाज भूषण पाटील आलेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. एका बाजूला जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेई, दुसऱ्या बाजूला कोळेगाव बी. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. स्ट्राइक एंड भूषण. भूषण गोलंदाजी मार्कवर अक्षय. अक्षयचा बॉल पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मयूर मात्रेच्या हातात आलेले 200 गेले. आता मयूर मात्रे आता तुम्ही आता काय करू शकत नाहीयेत. धावा झाल्या 41. नाही मयूर आता काहीच कारण सांगू नका. कॅच पकडायची होती तुमच्या बरोबर हातात आली होती आणि त्यानंतर तुमच्या हात डोक्यावरती गेलेत. मात्र त्याचा फायदा नाहीये. आताच पारदर्शक लागलो होता इवाक्यासाठी 200. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. अक्षयचा हा वेगवान बॉल होता. या अगोदरचा बॉल थोडासा शॉर्ट प्लेनचा होता. त्याच्यावरती षटकाराची मोहर लागली कारण अक्षय पाटील सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. RR ट्रॉफी मध्ये काय गोलंदाजी केली होती अक्षयने. सोनापाण्याच्या स्पर्धेमध्ये 41 धावा झाल्या, 3 विकेट गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 ओव्हरची मॅच. कटई विरुद्ध कोळेगाव बी. अक्षयचा बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत राजदीप चौधरीने एक चांगला झेल टिपलाय. डाव संपलाय फलंदाज भूषणचा आपण पाहतोय. अजून एक धक्का लागत असताना कोळेगावला 41 वरती. भावेश पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. भावेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. राजदीपने एक चांगला झेल टिपलाय लॉंग ऑनला आणि विकेट मिळाली अक्षयला 41 वरती. चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना 4 बॉल मध्ये 7 धावा दिल्यात. 2 विकेट, 1 रनआउट. राज पाटील सुद्धा आमचे मित्र काटेचे सामना ऑनलाईन पाहतायत. त्यांनी काटे संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. काही कारणास्तव ते या स्पर्धेत खेळत नाहीयेत. हा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक सिंगल मिळाली. इकडे धावसंख्या पुढे सरकते ती 42 वरती. मथुर बैलाचे कट्टर समर्थक राजदादा पाटील काटई अष्टपैलू खेळाडू मात्र आज संघामध्ये नाहीयेत. प्रत्येक स्पर्धा प्रत्येक वेळी तुम्हाला खेळता येईल असं नाहीये. जुनोडीच्या मैदान सुद्धा धावसंख्या 42. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. धावा झाल्यात 46-46. कोळेगाव बी संघ प्रथम बॅटिंग करताना टॉससाठी या काकडवाल आणि कोळेगाव ए. पुढची मॅच
46 धावा दाखल करतोय तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रोहित पाटील आले चौथ्या षटकामध्ये. वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं षटक. अनंत पाटील बघा यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. एक लेजंड क्रिकेटर, भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील यांचा संघ तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर मोठं ज्यांचं योगदान असतं पाटील कुटुंबीय. आताच आपण मकर संक्रांत ट्रॉफी पाहिली, तिथे रोख रक्कम 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज विनोजी रतन पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. आणि काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून मालिकावीरची बाई. फलंदाज मात्र थोडेसे मागे गेले होते. एकच धाव मिळेल. एक रन्स मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकते ती 47-47. शेवटचं षटक मार्गस्थ असताना यानंतर टॉस होईल. काकडवाल विरुद्ध कोळेगाव ए या दोन टीम मध्ये पुढची लढत. 4 षटकांची मॅच असेल. काकडवाल विरुद्ध कोळेगाव ए. दोन्ही कॅप्टननी या लगेच. 47 धावा झाल्यात. रोहित पाटीलचा चांगला बॉल होता. फलंदाज समजला नाहीये. फलंदाज हरीश पाटीलला. 9 सेकंडला भावेश पाटील आहेत. 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. मागच्या मॅच मध्ये 91 धावा उमरोली संघाने बनवल्या होत्या. हाही चांगला बॉल आहे. प्रत्येक डॉट बॉल नंतर आवाज येतोय. काटेचे प्रेक्षक असतील कदाचित, त्यांचे हार्दिक स्वागत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सत्तेचाळीस वरती 4 विकेट. इथे क्षेत्ररक्षक आहेत. फटका फसलाय आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. आशिष पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. धावा झालेत त्या 47. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. काकडवाल आणि कोळेगाव ए दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. मयूर म्हात्रे थोडेसे नाराज आहेत. ऐवा कॅच त्यांच्याकडे सुटली आहे. एक सिंगल मिळाली आहे लेग बाईच्या स्वरूपात. पंचांचा इशारा येतोय लेग बाईस. काय गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी केली रोहित पाटीलने आतापर्यंत. एकच धाव बॅटने खर्च केली. 5 बॉल मध्ये 1 लेग बाईस, 1 विकेट, 2 डॉट. 48 वरती 5 कोळेगाव. चला कोळेगाव याचे कॅप्टन यायचे लवकर. फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 50 कंप्लीट. कोळेगाव संघ बी बॅटिंग करत असताना 52 धावा केल्या आहेत आणि 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई संघाला तत्पूर्वी टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. एका बाजूला काकडवाल, दुसऱ्या बाजूला कोळेगाव ए टीमचे कॅप्टन. धनंजय चाळके साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टन या. काकडवाल आणि कोळेगाव.
4 ओव्हरची मॅच असेल. काकडवल संघ टॉस विने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या मॅच मध्ये कोळेगाव ए संघाला बॅटिंग करायची. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया करण काळे यांचा आवाज. बीजे वाटाण्याचा थँक्यू डिस्क जॉकी. थँक्यू नितीनजी कान सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय रामशेठ म्हात्रे प्रतिष्ठान, जय बोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडा आयोजित कल्याण पूर्वेचा दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानार्थ आमदार चषक 2025 म्हात्रेपाडाच्या दुसऱ्या रजनीमध्ये तिथे मॅच आपण पाहतोय. जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव बी त्यांच्या विरुद्ध जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटे. पहिला डाव संपला, 52 धावा कोळेगावच्या फलंदाजांनी बनवलेल्या आहेत. 53 धावसंख्येचा चेस. ओपनिंग प्लेयर आले करण पाटील आणि करण पाटीलच्या सोबतीला संदीप फुटाणे. स्कोरिंग ग्राउंड आहे आणि इंटरेस्टिंग मॅच आहे. दोन्ही आजूबाजूची गाव आहे, दोन्ही आजूबाजूचे संघ आहेत. आज जे आमदार चषकाच्या दुसऱ्या रजनीचा 5व्या मॅच मध्ये खेळत आहेत. नितीनजी फुलोरे युवा उद्योजक खोणी यांच्याकडून संदीप फुटाणे यांच्या बॅक टू बॅक 3 सिक्सेससाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. बॉलिंग मार्कवरती वॉर्मअप करत असताना आपण पाहतोय निहाल पाटीलला डीप एक्स्ट्रा कव्हरसह डीप मिड विकेट. हे सध्या 30 सर्कलच्या बाहेर असलेले 2 फिल्डर मिड ऑन मिड ऑफ आत शॉर्ट कव्हरसह शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पहिला बॉल हो बॅकफुटला कट केलाय शॉर्ट कव्हरकडे बॉल. तिथे फिल्डर तिथेच गॅप शोधू शकला नाही कारण पहिला डॉट बॉल. मजा यायला मॅचमध्ये सुरुवातीलाच असे वाईब येतात की कदाचित हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल. 11:07 झालेले आहेत. दुसऱ्या रजनीचा 5वा सामना पहिल्या फेरीतील. निहाल समोर खेळला मिड ऑन आत आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल चालला लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. अग्री कोळी जी काही जुने गीत आहेत वसईकर मसाला कॅथलिक कोळी असे संमिश्र गाणं. धावसंख्या धावफलकावरती 4 पहिल्या 4 धावा करंटच्या बॅटमधून. फिल्डिंगमध्ये चेंजेस. लॉंग ऑन द फिल्डर ऑफ स्टंपचा बाहेर कट करायचा होता पण पॉइंटचा फिल्डर थोडा लेट धावलाय. ओहो डायरेक्ट हिट मिस. ब्रेक हिटला काम तमाम होतं. या जोडीला आपण बऱ्याच वेळेला बघितलेलं संदीप फुटाणे करण पाटीलला दोघांमध्ये बऱ्याच वेळेला
कोऑर्डिनेट तितकंसं होत नाही. बऱ्याच वेळेला रनआउटच्या विकेट मी बघितलेल्या आहे, सँडीचा बऱ्याच वेळेला, करंटच्या बऱ्याच वेळेला. पण जेव्हा दोघंही कोऑर्डिनेट करतात, मोठमोठे इनिंग दोघांनी बिल्ड केलेल्या आहेत पार्टनरशिप करत असताना. धावसंख्या 5. आज स्क्वॉडमध्ये आय थिंक अनंतदादा पाटील देखील आहेत. ताडोबा अभयारण्याची नुकतीच त्यांनी सफर केली. आदरणीय अध्यक्ष कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे आमचे मार्गदर्शक विनोदजी पाटील साहेब हे देखील या मॅचचा आनंद घेत असतील. काटे त्यांचा गावचा संघ आहे, काशीनाथदादा पाटील. आणि जेव्हा जेव्हा सीझनची सुरुवात होते, बऱ्याच वेळेला चर्चा सुरू असते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक कधी आहे. यंदा इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग त्याच डेटला आली, त्यामुळे कदाचित तुम्हाला लेट पाहायला मिळेल. पूल केलाय, स्टँड अँड डिस्पॅच, जागेवरती उभं राहून फुटाळीने बॉलला पाठवलंय डीप मिड विकेटला. 6 धावा. जैदास म्हात्रे साहेब म्हात्रेपाडा यांच्याकडून प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर तुम्ही जर जेल टिपलात तर तुम्हाला 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे. यामध्ये वाढ होईल, ही दुसरी रजनी आहे. धावसंख्या 11. चौकार करंटचा, षटकार संदीपचा. आता गोलंदाजाला करायचं जे काय पहिल्या षटकामध्ये, बिकॉज रिक्वायरमेंटेड जे काय होतं ते सध्या तरी मेंटेन करतायत ते दोन्ही फलंदाज. काटेईसाठी थोडासा लेट खेळला पण फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगमध्ये बॉलला येऊ दिलं, त्यानंतर मनगटाच्या साहाय्यानं वळवलं ऑन साईडला आडव्या बॅटने. मिड विकेटला येत आहेत सौरभ. सिंगल पूर्ण झालेले, सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा एक बॉल. अखंड बजरंग दलचे अध्यक्ष आदरणीय जयदाशी म्हात्रे साहेब यांच्याकडून ते आयवा जेलसाठी प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. सीमारेषेच्या बाहेर जेल टिपला तर 200 रुपयांचं. 12 धावा धावफलकावरती. 53ला चेस करत असताना सुरुवात चांगली मी म्हणेन. पॉवरप्लेमध्ये 12. एक बॉल अजूनही बाकी आहे. इंटरेस्टिंग मॅच आहे. मी पहिला बॉल जेव्हा पडला तेव्हाच म्हणालो कसे वाईब येतात, संकेत मिळतात की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो. एनरेज मागे बॉल चाललाय, फाईन लेगने स्टॉप केला. गुड फिल्डिंग. हा जर बॉल तिथे स्टॉप केला नसता तर फार वेगाने गेला असता, कारण मक्खन आउटफील्ड आहे. बॉल ज्या वरती वेगाने धावतोय. ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. ॲक्शन रिप्ले, प्लेडॉनची शक्यता होती. ऑप्शनचा फार जवळून गेलेला बॉल शॉर्ट फाईन लेगचा फिल्डरने स्टॉप केलेला. त्या ठिकाणी फिल्डर पाहायला मिळाला निखिल पाटील. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे 13ला नाबाद. 13 फॉर नन. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 40 धावांची गरज. विघ्नजी माई साहेबांचं गाणं नेहमीच प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवतं. त्यातलं त्यात डबल मिनिंग 12 नंतर येतील. रजनी स्पर्धा आहे. हा सर्व मसाला प्रेक्षकांना आवडतो. मात्र सध्या आपण मॅचकडे वळूयात. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव बी वेळ जास्त घेतात. पहिल्या षटकासाठी 6 मिनिटं घेतलेले आहेत. कॅप्टन लक्षात असू द्या. कोळेगाव बी 18 बॉल 40 धावांची गरज या मॅचमध्ये. करण पुन्हा स्ट्रायकिंग एंडला आणि सेकंड ओव्हरमध्ये आलेले आहेत सौरभ. फुल लेंथ ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. बॉल चाललाय तो वाईडिश लॉंग ऑनमध्ये विथ ग्लोव्ज आहेत. करण पाटील. टेनिस क्रिकेट फार डेव्हलप होत आहे. बऱ्याच वेळेला जेव्हा आपल्या हातांना घाम येतो, ग्रीप करू शकत नाही व्यवस्थितरित्या बॅटवरती फलंदाज. त्यामुळे आता या सर्व गोष्टी ॲब्डोमिनल गार्डचा वापर फार पूर्वीपासून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये करण्यात येतोय. सध्या आपण फेस शिल्डचाही वापर करत असताना बऱ्याचशा फलंदाजांना पाहतो. फुल टॉस आहे, लॉफ्ट केला, बॅट हातामध्ये फिरली, एलिव्हेशन कमी, लॉंग ऑफला फिल्डर आणि संदीप फुटाणेची प्राइजलेस विकेट येते. सौरभ या गोलंदाजाकडून 14ला पहिला झटका जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेला.
पहिली विकेट येते. धावा फलकावरती आपण पाहतोय त्यात 14 धावा, टार्गेट असताना 53 धावांचं. सौरभ आलाय पहिल्या बॉलवरती एक, करणची सँडी बाद. नवीन फलंदाज येत असताना रोहित पाटील. अष्टपैलू आहेत, कॅप्टन आहेत काटेचे. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. पॉइंटला फिल्डर आहे, शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सध्या फील्ड पोझिशन सौरभ तयार. ओहो, आउटसाइड एज आहे. करंटचा कॉल, एक धाव. बिहाइंड द विकेट, स्टम्पचा मागे जेव्हा जेव्हा बॉल असतो मग त्यामध्ये पॉइंट असेल, गली रिजन असेल, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, अथवा मग डीप मध्ये, तेव्हा तेव्हा नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाचा कॉल असणं फार गरजेचं आहे, कारण त्याच्या डोळ्यांसमोर बॉल असतो आणि त्याला डेंजर एंडला पोहोचायचं असं. करंटचा चांगला कॉल, एक धाव, धावा 15. हेलिकॉप्टरचा प्रयत्न, लिफ्ट करता आला नाही बॉलला व्यवस्थितरित्या. ड्रायव्हिंग लेंथ, ड्राईव्ह केलं लॉंग ऑनला बॉल, सिंगलने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोअर ऑन 16. धावफलकाला स्टिकी ठेवलंय काटेचा फलंदाजाने, पण त्यामध्ये जर मोठे फटके आले तर 53 धावा माग नसतील, पण सिंगल डबल जर येत राहिल्या तर या धावा मोठ्या बनत जातील. रिक्वायर्ड रेट वाढत जाईल. कोळेगाव संघ मॅच मध्ये पुढे येईल. ओहो, खोलात पुन्हा एकदा समोर खेळला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, फिल्डर डीप मध्ये. करंटने पहिली धाव पूर्ण केली, सेकंडचा नकार. चांगली फिल्डिंग झालेली आहे, थोडासा वेळ घेतला थ्रो करण्यासाठी त्या फिल्डरने. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय 17 धावा. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 4च धावा आलेल्या आहेत. मी गोलंदाजाचं कौतुक करेन आता, कारण ही विकेट फायर नाही, वाईल्ड फायर आहे. 91, 84, 81, 79. कालपासून आपण या धावा बघितल्यात. फुल टॉस आहे, स्विच इट. करंटचा बॅटमधून नेत्रदीपक, रचनात्मक, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आलेल्या 4 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावा फलकावरती. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे, 1 गडी बाद. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा. 32. हे प्रेक्षक सध्या आपल्याला पाहायला मिळतात. कोळेगाव त्याचबरोबर काटे. कोळेगावचे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. आता कोळेगाव बी संघ खेळतोय. अगोदर आंबे संघाला कोळेगाव ए संघाने परास्त केलेले. कोळेगाव काटे कर्जतचे आपल्याला 2 संघ पाहायला मिळाले. याच्यामध्ये उमरोलीने विजय मिळवलाय. प्रियांश अर्णव 11 SBCC उमरोली मागच्या मॅचचे विनर राहिले. त्या अगोदर काकडवाल ने एक विजय मिळवलेला आहे. उमरोली संघाचे पुरस्कर्ते आदरणीय मच्छिंद्र पाटील साहेब पोसरी यांच्या ठिकाणी आगमन झालेले. युवा उद्योजक दादांचं सहर्ष स्वागत. हे प्रेक्षक पहा, कडाक्याची थंडी आहे, पण आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी ते ऑन ग्राउंड आहेत. आपण ऑनलाईन देखील मॅचचा आनंद घेऊ शकतो, पण यांना मात्र स्वतःहून मैदानावरती येऊन आनंद घ्यायचा. क्रिकेट वेळ आहेत. आपल्या गावाप्रती असणारं प्रेम, आपल्या संघावरती असणारं प्रेम वेळ जास्त घेतात. यस, अंपायरचा सिग्नल येतोय. कोळेगाव बी लक्षात घ्या. 12 बॉल 32. प्रेक्षकांना ऐवज जेलसाठी 300 रुपयांचं कॅश प्राईज. दादांचं आगमन झाले नुकतंच आणि पारितोषिकामध्ये वाढ होतीये. फुल केला, मिडल ऑफ द ब्लेड आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. रोहितचा पहिला हिट, षटकार. एकशे 18वा षटकार. आतापर्यंत काल आपण मॅचेस बघितल्या 7. आजचा 5वा सामना, म्हणजे टोटल हा 12वा सामना आहे, पण 118 षटकार आपण बघितले. चौकार त्या तुलनेत फक्त 72. गजानन माफ करा, रंगनाथ पाटील साहेब पोसरी यांचं आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. 11 बॉल 26 धावांची गरज. पहिला षटकार इम्पॅक्टफुल राहिला रोहितचा. दुसरा थेट येतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. षटकार
2 षटकार आलेत आणि 3 खेळाडू गोलंदाजाकडे गेलेले आहेत. 33 धावा धावफलकावरती. मागच्या षटकामध्ये सौरभ कडून चांगली गोलंदाजी होत होती. करण आणि रोहितने दोघांनी संयम दाखवला आणि आता जसा बॉल टप्प्यात आलाय कार्यक्रम करायला सुरुवात. 2 षटकार आणि या मॅच मध्ये कमबॅक करत असताना जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे. 10 बॉल 20 धावा. यावेळेला आतमधली कळा लागली, पायाला लागून बॉल सेल्फ फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजांनी स्टॉप केला, अडवलाय. धाव मिळणार नाही. डॉट बॉल आलेला. बॉल बाकी आहेत 9 आणि 9 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज या मॅच मध्ये जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेला. नऊ बॉल मध्ये 20 धावा. गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. लॉफ केला फ्लॅट, फिल्डर डीप मध्ये. ओहो, वेल जज कॅच. कॅच ऑफ द मॅच. स्टनिंग कॅच बाय सौरभ पाटील आणि प्राइजलेस विकेट येते. ज्या फलंदाजाने धावसंख्येचा वेग वाढवलाय त्या फलंदाजाला जावं लागेल पॅव्हिलियन मध्ये. 33 ला बसतोय. तिसरा झटका. जला फ्लॅट आला आणि सौरभने काय फिनिश केलं या बॉलला. सुपर कॅच. पहा ऍक्शन रिप्ले आणि पाहतच राहा. सुपर. पारितोषिक येते. दुसरी विकेट पडले काटेची. रोहित पाटील बाद. धावा 33. बॉल बाकी आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये 20 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. जयदास मात्रे साहेब यांच्याकडून 300, रंगनाथ पाटील साहेब यांच्याकडून 200 प्रेक्षकांना सीमारेषेच्या बाहेर कॅचसाठी आणि मच्छिंद्र पाटील साहेब यांच्याकडून 200 म्हणजे टोटल 700. पण तुम्हाला कॅचेस रेलिंगच्या बाहेर पकडाव्या लागतील. जे बॅरिगेट्स आहेत सीमारेषेच्या बाहेर त्यांच्या बाहेर. 8 बॉल 20. नवीन फलंदाज अमित पाटील. ड्रॉप सीनचा हिरो बनण्याची नामी संधी असेल अमित पाटीलला. भूषण शॉर्ट ऑफ लेंथ हुक केला. मिस टायमिंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ओहो, वन मोर विकेट. वन मोर विकेट. स्ट्रॉंगली कमबॅक. भूषणच्या विरुद्ध आलेले 2 षटकार त्याचा रिव्हेंज. 2 विकेट त्याने काढलेत. तिसरा झटका. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या 33 जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे. बॉल बाकी आहेत आता ते 7 आणि 7 बॉल मध्ये धावा पाहिजेत 20. महायुती ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये फरदीन काझीने जेव्हा सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता तेव्हा एक इंटरव्ह्यू देत असताना म्हणाला की सुरुवातीला मला तितक्याशा चान्स मिळायचा नाही खुल्या गटामधून, पण जेव्हा चान्स मिळायची त्यानंतर मी चांगली बॅटिंग केली आणि तिथून वरती आलो. अमित पाटीलला ज्या बॅटिंग ऑर्डरमध्ये चान्स मिळाली होती त्या चान्सला, त्या संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही खालून वरती येऊ शकता. जी चान्स होती 4थ्या क्रमांकावरती आल्याबरोबर, मात्र ती गमवली आहे. नवीन फलंदाज येतोय विशाल. सात बॉल 20 धावांची गरज. एक मोठा फटका हवाय काटेला या मॅच मध्ये येण्यासाठी. मी गोलंदाज भूषणचं कौतुक करेन. हॅट्रिक बॉल होता. बॉलर्स बॅक. लॉंग ऑफला चाललाय. कदाचित करण चान्स घेईल सेकंड साठी. ओहो, स्ट्राईक असेल विशालकडे. ज्या क्षणाला स्ट्राईक पाहिजे करण पाटीलला ती मिळाली नाही. कोळेगावचं स्ट्रॉंगली कमबॅक या ओव्हरमध्ये. 2 षटकार जरूर आले रोहितकडून, पण त्यानंतर 2 विकेट देखील त्याने काढलेले आहेत. सो भूषणचं देखील मी कौतुक करेन. विशालकडे स्ट्राईक असेल. 34 धावा धावफलकावरती. 3 विकेट पडल्यात. 6 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेला. स्ट्रॅटेजिक टाइम आउट नाही, पण थोडासा वेळ घ्या आणि लगेचच फिल्डिंग सेट करा. जय गावदेव, कोळेगाव बी. धावा धावफलकावरती 3 विकेट पडले. ज्या मॅच मध्ये रोहितचे जेव्हा 2 षटकार आले होते
असं वाटत होते की 1 ते 2 ते 3 बॉल राखून देखील काटे धावा चेस करते की काय. मात्र त्याच मॅचमध्ये 6 बॉल 19 धावा उरल्यात. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेला विजयासाठी त्या धावा बनवायच्या आहेत. क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही. कॅमेलियन सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट सारख्या या मॅचमध्ये रंग बदलतोय. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आला ओमकार पाटील, अपकमिंग यंग टॅलेंट. विशालकडे स्ट्राईक, बॉल तयार होतोय. ओमकार 6 बॉल 19. पहिला बॉल थ्रू दी लाईन, लॉंग ऑफला फिल्डर पण त्याचा वाक्या बार. विशालचा बॅट मधून पहिलाच विशाल षटकार. इंडिया अगेन्स्ट पाकिस्तान सेमीफायनलचा मॅच मधला रौफचा अगेन्स्ट विराट कोहलीचा ऑन दी राईज. हा षटकार जो लॉंग ऑफ सीमारेषाच्या बाहेर आता गेलाय काटेसाठी विशालचा बॅट मधून. 40 धावा धावा फलकावरती. 5 बॉल 13. जी मॅच कोळेगाव बी कडे होती ती मॅच पुन्हा काटेकडे आले. 5-13. इंटरेस्टिंग मॅच. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर, डीप मिड विकेटला फिल्डर, लॉंग ऑनला फिल्डर, लॉंग ऑफला फिल्डर, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, सी फ्रंट व्ह्यूला सी मध्ये फिल्डर जे डीप मध्ये आहेत. मागे आपण पाहतोय बिहाइंड द विकेट एक फिल्डर आहे सध्या पॉइंटला, एक फिल्डर आहे शॉर्ट फाईन लेगला, एक फिल्डर आहे शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक आता चाललाय शॉर्ट थर्डला. विशालकडे आत्मविश्वास असेल कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला. यस्टरना खेटून विकेट कीपर. ओमकार दुसऱ्या बाजूने तयार. 5 बॉल 13. पेस ऑफ केला. पॉइंटला फिल्डर थोडासा लेट झाला, चुकी केली आहे. बॅकवर्ड पॉइंटला बॉल फिल्डरने स्टॉप केलाय. 2 धावा. सेकंडचा कॉल विशालचा करंटने थांबवलंय. कदाचित धाव होती मात्र आता दिलाय नकार. करंट कॉन्फिडेंटली स्ट्रायकिंग एंडला आलाय. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली 41 वरती. मी म्हणेन चुकी केली आहे पॉइंटच्या फिल्डरने. बॉल रिलीज केल्यानंतर स्टार्ट घेणं किती इम्पॉर्टंट असतं हे विश्वासला कदाचित आता समजलं असावं. एज होती हवेमध्ये, स्टार्ट घेतला नाही, थोडासा लेट झाला आणि त्यामुळे या बॉलला पकडत असताना बॉल त्याला सापडला नाही. 41 धावा धावा फलकावरती. 4 बॉल 12 धावांची गरज आहे. धावांसाठी धाव काटे करते. धावा रोखण्यासाठी कोळेगावचे फिल्डर करतात. डिपिश कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर आत, लॉंग ऑफ बाहेर, ऑन साइडला 3 करण पाटील साठी. 4 बॉल 12. लोवा फुल टॉस थोडासा डीप गेला क्रीज मध्ये आणि बॉलला मिड विकेट पाठवलंय हवाई यात्रेसाठी. 6 धावा. कार आलाय पहा. क्रीज मध्ये अगोदर थोडा पुढे होता, मागे आला, डीप गेला आणि त्यानंतर लॉफ्ट केलं. पेस ऑफ केलं होतं गोलंदाजाने, ते त्याने ओळखलं आणि बॅट वरती बरोबर घेत असताना बॉलला मिड विकेटच्या बाहेर पाठवलंय. करंटचा बॅट मधून षटकार. धावा 47. 3 बॉल 6. ओहो या वेळेला ऑफसमचा बाहेर, जास्त बाहेर. दॅट्स अंपायरचा इशारा आलाय वाईड. वाईडने धावसंख्या पोहोचली 48. 3 बॉल मध्ये 5 धावांची गरज. धावा धाव फलकावरती. 3 बॉल 5. थ्रू दी लाईन मारलाय लॉंग ऑन द फिल्डर. जेलची संधी. मॅच मध्ये पुन्हा एकदा कोळेगाव कमबॅक. 48 ला करण पाटीलची प्राइजलेस विकेट आली आहे आणि या मॅच मध्ये देखील कोळेगाव बी संघ आलाय. बॉल बाकी आहे 2. 5 धावांची गरज.
मात्र या मॅच मध्ये 5 पाहिजेत. स्ट्रायकिंग एंडला आहेत. यष्टीरक्षक क्लोज आहे. गोलंदाज पुन्हा तयार. 2 बॉल 5. ओमकार सोडून दिल्या बॉलला. ऑफ स्टंपचा जास्त बाहेर. इट्स विल बी वाईड. कॉन्फिडेंटली बॉलला लिफ्ट केलं. वाईड आलाय. धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 49. 49 बॉल बाकी आहेत. 2 बॉल 4. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. पहिला बॉल जेव्हा पडला होता तेव्हा मी म्हणालो होतो की मॅच क्लोज येईल असे वाईब येत आहेत. सध्या तेच घडतंय. मॅच क्लोज आली आहे. 2 बॉल 4. लॉफ्ट केलाय. डीप मध्ये फिल्डर. झेलची संधी. पोचला फिल्डर. कॅच आउट. अनंत पाटील बाद. सामना पुन्हा एकदा फिरलाय. शेवटचा एक बॉल. 4 धावांची गरज काटेला. थँक्यू. दिसे फटका थ्रू दी लाईन होता. एलिव्हेट करता आला नाही. फार चांगला झेल टिपला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. मात्र आता अनंत पाटील यांच्या विकेट नंतर मैदानाच्या आतमध्ये आलाय राजदीप चौधरी. धावफलकावरती 49. 1 बॉल 4 ची गरज. विशालचा बॅट मधून षटकार आला होता. तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. करणने चांगली बॅटिंग केली. त्याची विकेट पडली. रोहितने 2 षटकारांनी मॅच मध्ये आणलं होतं. त्याची विकेट पडलेली आहे. आणि हा सामना आता शेवटच्या 1 बॉल वरती आलाय. दुसऱ्या रजनीचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. 53 धावसंख्येला चेस करत असताना 1 बॉल 4 वरती मॅच. चर्चा जरूर होते. गोलंदाज उभा आहे बॉलिंग मार्क वरती. लॉंग ऑफला फिल्डर. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर. लॉंग ऑन. मिड विकेट. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर. वेळ जास्त घेऊ नका. चला मॅचचा रिदम तो तोडू नका आपण. कारण या क्रिकेट खेळाचा परमोच्च आनंद सध्या आमचे क्रीडारसिक घेत आहेत. काठी अगेन्स्ट कोळेगाव बी. व्हॉट अ मॅच. क्लोज एन्काउंटर. हाय व्होल्टेज मॅच. 1 बॉल 4 ची गरज. राजदीप चौधरी पॅव्हलियन मधून डोकं चालवत विचार करत मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. शेवटचा 1 बॉल. अगोदर काय घडलेलं यापेक्षा या बॉलवरती काय करायचंय. गोलंदाज ओमकार तयार. टाळ्यांचा आवाज येतोय. मित्रांनो ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार पुन्हा एकदा टाळ्या. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काठी अगेन्स्ट जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव बी. राजदीप चौधरी काटेईसाठी तर कोळेगाव बी साठी गोलंदाज ओमकार पाटील. 1 बॉल 4. बॉल तयार. ओहो ऑफ स्टंपच्या बाहेर. इट इज व्हाईट बॉल. इट इज व्हाईट बॉल. मॅच अजूनही कायम आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर. विटन केजचा बाहेर आलाय वाईट. 1 बॉल 3. वाईड आलाय. विकेट किपरने चर्चा केली. गोलंदाज पुन्हा एकदा चाललाय बॉलिंग मार्क वरती. चर्चा आता विशाल देखील करेल राजदीप सोबत. कॉन्फिडेंटली फलंदाज देखील उभा आहे. कारण ज्या पद्धतीने त्याने बॉलला लेफ्ट केलं म्हणजे त्याच्याकडे देखील आत्मविश्वास आहे. अन्यथा बऱ्याच वेळेला आपण पाहतो की फलंदाज जेव्हा येतात शेवटच्या बॉलवरती ते फक्त अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतात. यावेळेला कॉन्फिडंटला बॉलला लिफ्ट देखील केलंय. 1 बॉल 3. वाईडने सामना अजूनही कायम आहे. विकेट किपर आता मागे आलाय. डीप बॉल तयार. लॉफ केलाय. डीप मध्ये फिल्डर थांबलाय. ओहो फिल्डिंग चांगली. बॉलला अडवलाय. थ्रो आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. 2 धावा पूर्ण झाल्यात की नाही झाल्यात अंपायर्स आपल्याला सांगतील. पण कंपल्सरी चेसिंग. दॅट्स वाय 3 धावा. विकेट पडतीये. सामना जिंकला जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव बी ने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. काय सामना रंगला. शेवटपर्यंत काटेचा संघर्ष देखील राहिला पण हा निसटता विजय मिळवला. चांगली फिल्डिंग चांगली बॉलिंग आणि या सर्व खेळाडूंच्या जोरावरती टीम वर्कने हा सामना जिंकलाय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव बी ने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे. वरती अवघ्या 1 धावेचा फरकाने हा सामना जिंकला गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव बी ने. इतिहासात तुमच्या पराभवाची देखील नोंद होते